नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. झोपेतून आपण सकाळी जागे होतो. तो एक प्रकारचा आपला नवीन जन्मच होय. त्यामुळे प्रभात, सकाळ म्हणजे आपल्या दिवसाच्या कार्याची सुरुवात होय. कोणतेही कार्य करायचे असेल तर त्याचा क्रमवार विचार, उच्चार आणि मग आचार असा असल्यास, विचार म्हणजे चिंतन. मनामध्ये अनेक प्रकारचे चांगले वाईट विचार येत असतात. हे येऊ नये म्हणून सकाळी उठल्याबरोबर मनामध्ये रामाचे म्हणजेच परमेश्वराचेच विचार असायला हवेत, की जेणेकरून मन शुद्ध होईल. आपल्या असेही लक्षात येईल की सकाळी सकाळी जर आपण एखादे गाणे, धून ऐकलेली असेल तर दिवसभर ते गाणे किंवा ती धून आपण गुणगुणत राहतो. त्यामुळे सकाळच्या प्रभात समयीच्या रामनामाला विशेष महत्त्व आहे. शुद्ध मनाने रामाचे नाव आधी घ्यावे, म्हणजेच प्रभू चिंतनाशिवाय दुसरा विचार मनाला शिवता कामा नये. येथे उच्चाराचे महत्त्व आले आहे. पुढे समर्थ म्हणता आहेत की सदाचाराने वागावे. सदाचार, सत अधिक आचार, चांगले आचरण व दुसऱ्यांना दुःख होईल असे वागू नये. दुसऱ्या श्लोकात ते सांगतात, जनी वंद्यते सर्व भावे करावे, म्हणजेच सदाचरण ते कधीही सोडू नये. त्यात सातत्य हवे, नाहीतर उपयोग नाही. आज सदाचार केला म्हणजे झाले असे नाही. तो रोजच्या आचरणाचा विषय आहे. अन्यथा भरपूर खाऊन उपवास केल्यासारखे होईल. त्यामुळे जी माणसे सदाचाराने वागतात तीच माणसे जगात धन्य होतात. त्यांचे जीवन सार्थकी लागते व त्याच माणसांची वाटचाल मोक्षाकडे होते. अशा अनेक सज्जनांची उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, संत गाडगेबाबा, शिर्डीचे साईबाबा. त्यांना आपण देवत्व बहाल केलं आहे, कारण त्यांनी त्यांच्या आचरणातून सकल समाजाला आदर्श निर्माण करून दिलेला आहे. म्हणून मानवी जीवन धन्य करण्यासाठी परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण आणि जनकल्याणाच्या कार्याची जोड असा 3 पदरी मार्ग समर्थांनी सांगितलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.